खुलताबादेत 68,000चे अंमली पदार्थ जप्त. नशाखोरांविरुद्ध पोलीस ॲक्शन मोडवर. अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यास अटक. खुलताबाद पोलीस पथकाने गुलाबशाह कॉलनीत छापा टाकत 68,000 रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही कारवाई निश्चितच प्रशंसनीय आहे. मात्र नशा विक्रेत्यांविरोधातील पोलिसांची ही ॲक्शन पुढेही सुरू राहील अशी अपेक्षा शहरातील नागरिकांना आहे. खुलताबाद प्रतिनिधी. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील एका औषधी दुकानावर बटन गोळीची विक्री करताना पोलिसांनी शुक्रवारी दिनांक 30 मे रोजी रात्री कारवाई केल्यानंतर नशाखोरांविरुद्ध पोलीस ॲक्शन मोडवर आले असल्याचे दिसले. खुलताबाद शहरात अंमली पदार्थांची चोरटी विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदाराच्या मार्फत मिळतात. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे, बीट जमादार पोलीस शेख जाकीर, गोपनीय शाखेचे के गवडी, सिद्धार्थ सदावर्ते यांच्या पथकाने खुलताबाद शहरातील गुलाबशाह कॉलनीत शुक्रवारी दिनांक 30 मे रोजी रात्री 11:15 वाजता सय्यद इक्बाल याच्या घरावर छापा मारला. सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे देणारा इक्बाल याला पोलिसांनी खाक्या दाखविताच घरातील 11.40 ग्रॅमच्या 8 प्लास्टिकच्या पुड्यांमध्ये 68,400 रुपयांचे एमडी पावडर आढळून आले. सदरील माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांनी खुलताबाद पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सय्यद इक्बाल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुलताबाद शहरात नशेखोरी वाढली असून तरुण पिढी या विळख्यात अडकत आहे. याविरुद्ध खुलताबाद पोलिसांनी आता कडक कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी स्पष्ट केलं. अनिल भालेराव, छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी, SS इंडिया न्यूज लाईव्ह. SS इंडिया न्यूज लाईव्हसाठी अनिल भालेराव, छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी.